काय त्या मोबाईल मध्ये नुसता घुसून बसलाय. इथं मी आहे ना शेजारी, माझ्याशी बोलायचं सोडलंय. तुला भेटायला हीच जागा भेटते का? हा मग तू तर कुठं फिरायला घेऊन नाही जात. अगं पण इथं कोणी बघितलं तर? नाही बघत कोण, आणि बघितलं तरी ना मी नाही कोणाच्या बापाला घाबरत. अगं घाबरायचा प्रश्न नाही, पण कशाला उगाच लोकांना दाखवायचं ना. मग तू नेणार आहे का नाही फिरायला? नेतो नेतो, कधी? बघू. अगं आता माझ्याकडे टाइम नाही ग, नाही तर नेले असते आता. बर. बरं ऐक, आपण ना ह्या रविवारी जाऊ फिरायला, हा चालते ना? बघू हात. का? अगं कोणी बघितलं तर? नाही कोण बघत. हे काय आता? तू बघ तर. हे काय केले तू? ही मी आणि हा तू. पण बघ ना, तू किती काळा आहे, मी किती गोरी आहे. असू दे, मी काळा. लगेच राग येतो. तू जसा पण आहेस ना तसं मला आवडतं. बरं ऐक ना, तू मला अशी शेवटपर्यंत साथ देशील ना? अशीच साथ दे. म्हणजे आपण ना आपलं रिलेशन नाही का असं शेवटपर्यंत टिकून ठेवू आणि लग्न करू. हा, माझं कॉलेज पूर्ण झालं ना मग आपण मस्त लग्न करू. हा. तर तू असंच सोबत राहा माझ्या. अगं कायम तुझ्यासोबत राहणार मी. बरं ऐक ना, तुझ्या घरच्यांना माहिती आहे का आपल्याबद्दल? येडा आहे का तू? त्यांना नाही माहिती काय? नाही माहिती आहे का? तुझा भाऊ माझ्याकडे खुन्नच नाही बघत असतो. असेल तुमचीच काहीतरी दुश्मनी. तसा पण तुझा भाऊ लय खवड आहे. तूच खावड आहे. माझ्या भावाला काय नाही म्हणायचं. आहे ते एवढं एवढंच डिरकुल आहे ते. मग एवढं काय म्हणणार त्याला? एवढं एवढंच तुझा भाऊ. हा, असू दे. अरे मग आकड किती दाखवते ती? असू दे. असू दे, काय असू दे. एका दिवशी आज रेट ना त्याला. तू त्याला हातच लाव, मग मी तुला रेटते. बरं ठीक आहे, नाही हात लावणार. हम्म. तसं पण तो माझा होणारा साला आहे. असं काहीतरी. बरं चला आता. हम्म. नाही तर कोणीतरी बघायचं आपल्याला आणि तुझा भाऊच मला ठोकायचा. नाही टोकत, चल. चल. रे 2 मिनिटं तुझ्या संग मला बोलायचं. ए कॉल सोड माझी. बोल काय बोलायचे ते. माझ्या बहिणीच्या आजूबाजूला जर दिसला तर तुला जाग थोडी. ए माझंच नाही तिच्यावरती प्रेम, तिचं पण माझ्यावरती प्रेम आहे, कळलं का? तुला आता ठोकले, तुला ठोका नको लाव. चल निघ. ऐक ना, ऐक ना. हे बाबा, हात सोड. काय झालं? ह्याच्यानंतर ना तुझा आणि माझा काही संबंध नाही. का? माझ्या भावाला सगळं कळले. अगं तू माझ्याकडे पण आला होता, कळलं का? बोललाय ना तुला पण, मग आता तरी सुधर. आणि असं पण मला तू नाही आवडत. अगं प्रेम आहे ना आपल्या एकमेकांवरती, असं कसं म्हणते मला नाही आवडत तू? तुझ्यामुळे आहे ना लय ऐकून घेतलंय मी. ह्याच्यानंतर आहे ना माझ्या मागे येऊ नको, आणि आलास ना तर मी माझ्या भावाला नाव सांगेन. ऐक ना, काय तू सारखं सारखं माझ्या मागं? तुला सांगितलं ना मला नाही आवडत तू, तरी येतो बिनलाच्या सारखं मागं. लाज नाही का तुला?
काय रे संध्या कधी आला? ते नंतर सांगतो. मला पोरला आवडली. पोर आवडले? हा, कुठे? तिकडे बस स्टॉपला आहे. बस स्टॉपला? हा, कोणते पोरे? चल तुला दाखवतो. हा, चल, चल. चल ना लवकर, इष्टी सावळ्याला गेले डबल ती जाईल. हे मग घ्या तर बघ ती पोर. कोणती कॉलेजचा ड्रेस घातलेली? हा तीच. अरे ती पोर लय आवडले मला. असली पोर आहे ना, मी पहिल्यांदाच भेटले वाडीमध्ये आपल्या. असली पोर मी कधी बघितलीच नव्हती. एवढी आवडले तुला? लय आवडले मला ही. ए मंग्या, काय झालं? अरे काय नाही, चल येऊ नंतर. ते मग घ्या. अरे तू तिथून असं का निघून आला रे अचानक? मग आता काय करायचं? हा, बघितले ना तिला आणि त्याची पण ती निघून गेली ना. आपण ती पोरले आवडले मला. ऐक ना, काहीतरी कर ना. आता काय करू? एक काम कर, पटवून दे ना मला ती. अरे तिला बॉयफ्रेंड असलं तर असला काहीतरी करू आपण. अरे पण असं नाही रे पाठवते. पहिले ना तू तिला बघ, कळलं का? फ्रेंडशिप कर, मग आपण विचारू. हा बरं चालते. हा हा, चला आता. हे संत्या, अरे अजून किती दिवस तिच्याकडे बघत राहणार आहे? जा जाऊन प्रपोज मार. अरे तू जा ना विचार. अरे माझीला विचारा फाटत आहे. अरे प्रेम तो केलं का मी केलंय रे? मी केलंय म्हणे. पहिल्यांदा एक पोर आवडले मला. जा जा विचार जा. अरे बावा, माझी का ओळख आहे का तिच्याबरोबर तिला विचारायला? आपण काहीतरी कर ना माझ्यासाठी, जा. हे बघ, अरे ज्याचं त्याने विचारलेलं चांगलं असते, कळलं का? चल आता कुठे झाला? थांब, इष्टी सावळ्याला गेले, तिला जाऊ दे, मग जाऊ आपण. बरं ठीक आहे, थांब. हे संत्या, अरे ती बघ कसली रागाने बघत आहे. हे यार, ती माग नाही बघत, तुझ्या कस बघत आहे. हे मग घ्या, अरे ती इकडेच आले. ए मग या इकडे. मी हा तूच. काय? तू काय जरा येडा आहेस का रे? तुला सांगितलेलं कळत नाही का आपल्यातलं सगळं संपलंय आणि माझ्या मागं येऊ नको? आणि एकटा काही कमी होतं का आता त्या पोराला घेऊन यायला लागलाय? अगं माझं ऐकून तर घे. काय नाही ऐकून घ्यायचं तुझं. चुकून जर माझ्या भावाने बघितलं ना, मला घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि तुला तासलं कुत्र्यागत मारीन ना, खा मग मार, मला काय फरक नाही पडणार. ऐक ना, तुझ्या बरोबर बोलायचे, मला येशील का? मग घ्या, अरे ते अजून आले नाही. अरे येईल ना, दमदर. आपण मी काय म्हणू तिला कसं काय प्रपोज करू? हे बघ, ती आली ना, डायरेक्ट तिला प्रपोज मार. तुझे जे काय मनात आहे ना, ते सगळं बोलून टाक. हे यार पण तू थांब इथं बाबा, मला बी वाटत आहे, तू नको जाऊ. यात व्यायचं काय तवा? तुला ते आवडत आहे ना? आणि हे बघे, मी थांबलो असतो इथं. पुरीला नाही आवडत असं, मी आहे ना तिथं झाडा मागं. तुमचं झालं ना, मला सांग. हा बरं चालतंय. आता घाबरू नको, कळलं का? परत असा चान्स भेटणार नाही. हा ठीक आहे चालतंय. चल, मी आहे तिथं. हा, हा. ए तुम्हा दोघांना कळत नाही का रे? सारखं माझ्या मागं मागं येत असता. आणि त्याला काय मार खायचाय का माझ्या भावाचा? हे काय झालं? कुठं आहे तो? त्याला बोलव. हा इथं झाडा मागे. बोलव मग त्याला. का पण काय झालं? मला बोलवलंय आणि स्वतः लपून बसलाय. एकतर मी लपून आलेले आहे चोरून. बोलव त्याला. अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय? ते नाही तुला भेटायला बोलावलं, मीच बोलावलंय. कशाला? ऐक ना, जेव्हा तुला मी बस स्टॉपला पहिल्यांदा बघितली ना, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. तेव्हाच मी विचार केला, लग्न करील तर तुझ्यासोबतच. हे बघ, तू मला लय आवडते. आय लव्ह यू. माझ्यासोबत लग्न करशील? ए तुला त्याने काही सांगितलं नाही का? काय? तू नाही मला कधी आवडू शकत.
पण का? मी एवढं चांगलं आहे, एवढी गाडी बिडी आहे माझ्याकडे, मी चांगल्या कामाला आहे. अरे आमच्या दोघांचं चालू आहे. चालू आहे तुझं आणि त्या मंग्याचं चालू आहे? अरे आम्ही दोघं तर सोबतच होतो, त्याने मला कधी सांगितलंच नाही. थांब त्याला येऊ दे, बघतोस त्याला. कुठं आहे तो? इथं मागे झाडाखाली. तरी म्हणलं हा झाडाखाली काय लपला. झालं मोडून? अजून बघ काय आहे का आणि टाक मोडून. तसं पण तुला काय करायचंय? तुला काय फरकच पडत नाही ना. मला काय फरक पडत नाही. झालं सॅक्रिफाईस करून. अरे 2 दिवस तुझ्याशी काही बोलले नाही, तू मला दुसऱ्या पोरालाच पटवून द्यायला लागला. अगं तसं पण आपलं आता जुळणारच नाही. आपलं काय होणारच नसेल तर मग जाऊ दे ना. त्याला तरी तुला आवडत आहे. तुला नाही आवडत का मी? मला आवडून काय फायदा आहे? अगं तुझ्या भावाने आपल्याला बघितलं तर तू लगेच मला सोडून गेली ना. मी 2 वेळा तुझ्या मागं आलतो, एकदा पण तू माझ्याबरोबर नीट बोलली नाही. सरळ माझ्या तोंडावरती म्हणते का माझं तुझ्यावरती प्रेम नाही. ते चुकलं माझं, पण तू हे काय असं दुसऱ्या पोरांसोबत जुळून देतोय माझं? तुला थोडी पण लाज नाही वाटत का? यार त्याला तुला लय आवडली होती. अरे आवडली तर काय झालं, पण तुझं आहे ना माझ्यावरती प्रेम, मग तू असं बघू शकतो का मला दुसऱ्या पोरासोबत? नाही बघू शकत. मग अरे माझं चुकलं, मी तुला तसं नव्हतं बोलायला पाहिजे. अरे मी जे काय केलं ना ते चांगल्यासाठीच केलं. माझा भाऊ कसा आहे माहिती आहे ना तुला, आणि त्याने जर तुला मारलं असतं तर? हे बघ तुझ्या भावाचं ना मला काय वाटत नाही. त्याने मला कितीही मारू दे, पण तू जर माझ्याबरोबर बोलली नाही ना तर मला नाही करमत. माझं पण चुकलंच, सॉरी. बरं माझ्याकडून पण सॉरी, माझं पण चुकलं. मग याच्यानंतर असं नको करू. आणि मी जर 1 महिना दुसऱ्या गावाला गेले तर इकडे तू दुसरी पोरगी पटवशील का? नाही पटवणार. परत नको भांडू माझ्याशी. आणि मी जे काही करते ना ते चांगल्यासाठीच करते. आता थोडे दिवस वातावरण शांत होईपर्यंत आपण आहे ना एकमेकांना चिठ्ठ्या देऊ. चालतं. सॉरी बाबा, चुकलं माझं. काय नाही रे, चालतं एवढ्या दोस्तीमध्ये. पण तू एकदा तरी सांगायला पाहिजे होतं मला. अरे खरंच रे, ती मला नाही म्हणली होती. तिचं माझं लय भांडण झालं होतं, म्हणून मी तुला काय नाही सांगितलं. बरं चालतं, चल. जेवढं केलं लय केलं माझ्यासाठी. चालते. तू टेन्शन नको रे घेऊ, आपण बघू तुझ्यासाठी एखादी. हां चालते. घे गाडी घे, आम्ही आहे.